भारताला त्यामध्ये यश मिळायला लागलेलं आहे. अगदी आता तुम्ही म्हणालात तसं शस्त्र प्रत्येकाजवळ असतात, पण त्याच्यामध्ये कोण तातडीनं दुसऱ्यावरती आपल्या प्रतिपक्षावरती कुरघोडी करू शकतो, त्यामध्ये तुमचं यश लपलेलं असतं. आज सगळ्याच क्षेत्रामध्ये जवळपास आधुनिक तंत्रज्ञान येतं आहे. या आधुनिक तंत्रज्ञानानुसार लष्करी क्षेत्रामध्ये सुद्धा, संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाची जी काही रूपं आहेत ती सगळी समोर येत आहेत. मग त्याच्यामध्ये अंतराळ शस्त्र असतील, ज्याला स्पेस वेपन्स आपण म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता आता येत आहे, भविष्यवेधी संशोधन त्या दृष्टिकोनातून होतं आहे, सायबर युद्धसुद्धा आहे. तर यासारख्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारताच्या भविष्यातल्या संरक्षण सज्जतेमध्ये नेमके कोणते मोठे बदल होतील आणि यामध्ये DRDOची भूमिका नेमकी कशी असेल? युद्धतंत्र तर सारखं बदलत होत राहतं, इव्हॉल्व्ह होत राहतं, विकसित होत राहतं. म्हणजे जशी आपण एक हल्ला करणारी शस्त्र एक तयार करत जातो, तसं त्याच्या विरुद्ध संरक्षण करण्याच्या प्रणाली तयार होत जातात. पुन्हा त्याला काउंटर करणारी नवीन शस्त्र येत जातात. तर ही स्पर्धा जगात कायम चालू असते आणि त्यातून नवीन-नवीन शस्त्रास्त्र प्रणाली विकसित होत असतात. तर त्याबरोबर भारतही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे आणि भारताला बरंचसं यश येत आहे. तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जसं मगाशी मी म्हटलं जमिनीवर रडार्स महत्वाची आहेत, तशी आता ती हवेतही महत्वाची असते. तर त्या दृष्टीने एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम्स अवॅक्स म्हणतात. ह्या प्रणाली आजकाल खूपच महत्वाच्या झालेल्या आहेत. तर ही विमानं असतात आणि या विमानांवर शक्तिशाली रडार बसवलेली असतात आणि ती दीर्घकाळ हवेत फिरत राहून बऱ्याच शत्रूच्या कडून येणाऱ्या धोक्यांची आगाऊ सूचना देऊ शकतात. हल्ल्याची आगाऊ सूचना देण्याची ही यंत्रणा असते. तर ती भारताला काही वर्षांपूर्वी विकसित करायची होती आणि परदेशातून मिळायला ती अडचण येत होती. तेव्हा भारतानं ब्राझीलकडून एम्ब्रियर नावाची विमानं घेतली आणि त्याच्यावर स्वदेशी बनावटीची रडार बसवली आणि आता भारताकडे स्वतःची अवॅक्स प्रणाली आहेत. आणि या अवॅक्समुळं इट्स अ फोर्स मल्टिप्लायर म्हणजे मॉडर्न जे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर म्हणतात, त्यामध्ये या प्रकारच्या सिस्टम्सना खूप महत्त्व आहे. आणि अगदी परवाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील त्या विमानांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर एअर डिफेन्स क्षेत्रामध्ये जे काही चांगली कामगिरी ऑपरेशन सिंदूर दरम्यान बघायला मिळाली आपल्याला, त्याच्या मागे देखील अनेक घटना कारणीभूत आहेत. तर हवाई संरक्षणाच्या वेगळ्या-वेगळ्या प्रणाली पूर्वीपासून होत्या. अँटी एअरक्राफ्ट गन्स आहेत, त्यानंतर शॉर्ट आणि मीडियम रेंजची मिसाईल्स आहेत. नंतर हाय अल्टिट्यूडवर शत्रूची क्षेपणास्त्र पाडणारी क्षेपणास्त्र आहेत. तर ह्या सर्व प्रणालींचं एकत्रीकरण करणं हे खूप गरजेचं होतं आजच्या काळामध्ये आणि ते मधल्या काळात भारतानं खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यातून सुदर्शन चक्र किंवा आकाश तीर यासारख्या अत्यंत प्रभावी प्रणाली विकसित झालेल्या आहेत आणि त्याचं प्रमाण परवाच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्याला मिळालेलं आहे. त्याची अगदी पोचपावती मिळालेली आहे. या सर्व सिस्टम्सने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. आता पुढच्या काळात जे धोके आहेत, सायबर युद्ध असेल, एआयचा संरक्षण क्षेत्रामध्ये वापर असेल किंवा स्पेस मधले जे युद्ध आहे, तर या दृष्टीनं देखील वेगवेगळे प्रकल्प DRDO राबवत आहे. त्यामध्ये लेझर शस्त्र ही एक आजकाल महत्वाची आहे. तर काली नावाचं लेझर वेपन DRDOनं विकसित केलेलं आहे. तर लेझर किरणांच्या मदतीनं शत्रूची येणारी विमानं, ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्र पाडणं हे याचं स्वरूप आहे. आणि यामध्ये फायदा असा आहे, की कुठलेही अँटी मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र भेदी क्षेपणास्त्र याच्या स्पीडला काही मर्यादा आहेत. आता हायपरसॉनिक क्षेपणास्त्र यायला लागलेली आहेत, त्यांना स्पीड बरंच वाढलेलं आहे. पण तरी देखील जगात सगळ्यात जास्त स्पीड मानलं जातं ते प्रकाशाचं, लाईटचं. तर हा जो प्रकाश आहे, तो एकत्र करून म्हणजे लेझर किरणांच्या स्वरूपात ज्याला लाईट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इलेक्ट्रॉन रेडिएशन लेझर तर ही लेझर किरणं अत्यंत शक्तिशाली असतात आणि ती खूप वेगानं साधारण त्यांचा वेग सेकंदाला 3,00,000 किलोमीटर वगैरे प्रकाशाचा वेग आहे. इतक्या वेगानं कुठलंही क्षेपणास्त्र जाऊ शकत नाही. त्यामुळे लेझर किरणांच्या द्वारे क्षेपणास्त्र पाडणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती प्रणाली देखील आता आपण विकसित करायला लागलो आणि त्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे. सचिन, यापुढे आता एआयचा वापर संरक्षण क्षेत्रात वाढायला लागलेला आहे. त्यासाठी देखील वेगळे-वेगळे पायलट प्रोजेक्ट्स आता हाती घेतलेले आहेत आणि त्यांना हळू-हळू बाळसं यायला लागेल.
या सगळ्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की DRDO आणि भारतीय उद्योग